आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। जांभळाच्या संदीप पाटील खून प्रकरणी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या। शिरोळ येथून आमचे प्रतिनिधी हुसेन शेख कळवतात की शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 जानेवारी रोजी जांभळी जयसिंगपूर मार्गावरील कुर्डे मळ्याजवळ रात्री 9:30च्या सुमारास संदीप पाटील यांच्या खुनाची घटना घडली होती। जांभळी येथून जयसिंगपूरकडे येत असताना कुर्डे मळ्याजवळ संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने व कोणत्या तरी धारदार शस्त्राने डोक्यात हल्ला करून खून करण्यात आला होता। या घटनेने संपूर्ण जांभळी गावामध्ये खळबळ माजली होती। खून करून हल्लेखोरांनी घटनास्थळी 4 चाकी व गाडीमध्ये धारदार हत्यारे व 2 मोबाईल सोडून तेथून पळ काढला होता। त्यावरून 5 संशयितांना अटक करण्यात आली होती। तर तब्बल 20 दिवसांनी खुनातील संशयित मुख्य आरोपी विठ्ठल अण्णाप्पा शिंदे राहणार शहापूर इचलकरंजी याच्या मुसक्या आवळण्यात शिरोळ पोलिसांच्या गुन्हेशोध पथकास यश आले। शिंदे याला अटक करून जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। विठ्ठल शिंदे याने सुपारी देऊन संदीप पाटील यांचा खून करवून घेतला आहे। मात्र खुनाचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। यापूर्वी शिरोळ पोलिसांनी संशयित 5 जणांना अटक केली असून महिना होत आला तरी खुनाचे कारण शोधण्यात पोलिसांना अपयश आले। संशयित 5 आरोपींना यापूर्वी अटक केली असली तरी आता मुख्य सूत्रधार याला अटक करण्यात आली आहे। मात्र खुनाचे कारण अद्याप समजलेले नसून अजून किती दिवस तपास पोलिसांना करावा लागतो हे पाहावे लागेल। तर या प्रकरणी संशयित आरोपी मुकेश जावेद, रवींद्र कांबळे, रतन कांबळे, लक्ष्मण उर्फ छोट्या शिंदे व मनोज आंबोलकर यांना पोलिसांनी अटक केले होते। त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकातील पोलीस अंमलदार, पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, राजेंद्र इंटाज पुजारी, मनोहर मडिवाल, बाबाचांद पटेल, सचिन मगदूम, मोहसिन पठाण यांनी केली आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।